नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते मी श्रुती राहुल। आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, पपई आणि आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पावसाची हजेरी। विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत। महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचं वातावरण तयार। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात रात्री अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान। नागपूरमध्ये सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी रात्री तुरळक पाऊस। ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। अमरावतीत अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, तर ढगाळ वातावरणामुळे तूर पीकही धोक्यात। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। गहू पिकांचं मोठं नुकसान, कांदा आणि कापूस पिकालाही फटका। शहापूरमधील डोळखाम परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका। नागपूरच्या नरखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा संत्रा पिकांना फटका। अवकाळी पाऊस आणि वाऱ्यानं संत्र गळून पडले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात रेशनमधून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचं वाटप होत असल्याचा आरोप, तर तांदळाचा आंबट वास येत असल्याची तक्रार। उत्तर भारतातल्या थंडीचा मोसंबीच्या दराला फटका। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडच्या मार्केटमध्ये मोसंबीचे भाव गडगडले। दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून 8 दिवसांपासून खरेदी बंद। दर 35,000वरून 14,000वर। बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चात सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि वाल्मिक कराडला अटक करा, आंदोलकांची मागणी। परभणीच्या घटनेवरून नांदेडमध्ये वडार समाजाची बैठक। सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढणार, बैठकीत निर्णय। टिग्नाईन मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग। चंद्रभागा नदीची स्वच्छता सुरू। वारकरी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त। दिवसभरात 20 टन कचरा गोळा। पुण्यातील हडपसर भागातील रहिवाशांची पाणी टंचाईची तक्रार। पालिकेकडून सुरू असलेल्या 6 पाण्याच्या टाक्यांची कामं अद्यापही अपूर्ण। रखडलेली कामं पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। नाशिक शहरातील अनेक भागात आज पाणीबाणी। मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार। साताऱ्यातील वासोटा किल्ला 3 दिवस पर्यटनासाठी बंद राहणार। 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत किल्ला बंद। गर्दी वाढून काही गैरप्रकार घडू नये म्हणून खबरदारी। धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार। जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची माहिती। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। क्रीडा विभागात झालेल्या 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कार्यालयाची 1.5 तास झाडाझडती। क्रीडा उपसंचालकाचं कार्यालय सील। मुख्य सूत्रधार हर्षकुमार अद्यापही फरार। नाशिकमध्ये सिंहस्थ काळात भाविकांचं आरोग्य सांभाळण्यासाठी पालिका संजीवन कुटी उभारणार। डॉक्टरांसह इतर स्टाफ औषधं उपलब्ध करून दिली जाणार। नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून रामकुंड आणि पंचवटी परिसराची पाहणी। सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकाल पथ नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोयी सुविधांचा घेतला आढावा। 31 डिसेंबर पूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास 10% सूट। नागपूर महापालिकेचा उपक्रम। मालमत्ता कर सवलत योजनेचे शेवटचे 4 दिवस शिल्लक। पाकिस्तानात अडकलेल्या 18 भारतीय मच्छीमारांची शिक्षा पूर्ण होऊनही त्यांना मायदेशी आणण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश। सर्व खलाशी पालघरमधील कुटुंबीय चिंतेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 9 लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण। नाव न सांगण्याच्या अटीवर विठ्ठल भक्ताकडून मंदिर समितीच्या दानपेटीत गुप्तदान। गोंदियाच्या दौणीवाळात विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांचं क्रीडा संमेलन आजपासून सुरू। जिल्ह्यातील 11 शाळांचा समावेश। राज्यात राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं आराखडा तयार करावा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना। कराडकाले इथे रस्ते सुधारणा कामाचा भूमिपूजन समारंभ। डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून 10 कोटी 87 लाखांचा विकास निधी मंजूर।
सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथल्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात, दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल. पुण्यातील राजगड तालुक्याला थायलंडच्या बुद्ध धर्माच्या भंतेजींची भेट, लाशीर गावात मोठ्या उत्साहात स्वागत, विविध धार्मिक विषयांवर अनुयायांना भंतेंकडून मार्गदर्शन. नवीन वर्षाचं कॅलेंडर खरेदीसाठी शिर्डीत भाविकांची गर्दी, साई संस्थांच्या प्रकाशनाला भाविकांची मोठी गर्दी. साताऱ्यातील पुसेगावात श्री सेवागिरी हिंद केसरी बैलगाडा शर्यत संपन्न, वाघवाडीचे रोमन आणि सर्जा ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. रत्नागिरीत शरद पवार गटाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुहास वामन उर्फ कुमार शेट्टे यांचं काल दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन, तात्काळ पत्र पाठवून शरद पवारांकडून शोक व्यक्त. चिंचवड शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, राज्य शासनाकडून 1408 आणि स्मार्ट सिटी अंतर्गत 3500 असे एकूण 4908 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात कार्यान्वित. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 21 वर्षीय तरुणाला अटक, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला मानपाडा पोलीस कोठडीत हलवलं. कल्याण कोळसेवाडी परिसरातील तणावाचं वातावरण आणि वर्दळ असल्यानंच दुसरीकडे हलवलं. जालन्यात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशींना एटीएस कडून अटक, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या पथकाची कारवाई. भोकरदन तालुक्यातील अनवा इथे स्टोन क्रशरवर करत होते काम. नागपूरमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणाकडून एकाची हत्या, कळमना पोलिसांकडून आरोपीला अटक, मृत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची तपासातून माहिती समोर. पुण्यातील सासवडमध्ये गुंडांचा राडा, चंदन टेकडी परिसरात मध्यरात्री टोळक्यांकडून घराची तोडफोड करत दहशत, तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बुलढाण्याच्या मलकापूर बस स्थानकात दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेताच ढकललं, दिव्यांग व्यक्ती जखमी, बस वाहकाविरोधात मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा हद्दीत विरुद्ध दिशेनं दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल, अनेक वाहनांना महिलेनं कट मारल्याची माहिती, मात्र ऑटो रिक्षाला दुचाकी धडकल्यानं महिला जखमी. पुण्याच्या कात्रजमधील एका नामांकित हॉटेलमध्ये सापडला बनावट दारूचा साठा, बनावट दारू विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. ऊसाच्या ट्रॉलीचा हुक ट्रॅक्टरपासून अचानक वेगळा झाल्यानं भरलेल्या ऊसाची ट्रॉली उतारावरून मागे जात उलटली. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीतील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाण्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयातील आगीचं प्रकरण, हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, माजी आमदार संजय रायमुलकर यांची मागणी. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम करणाऱ्या टँकरची बाईकस्वाराला धडक, धडकेत एकाचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक. धाराशिवच्या उमरग्यातील गुंजोटीत एका रात्रीत 5 घरांमध्ये चोरी, घरातील सोनं, पैसे आणि दुचाकीसह बारमधून मद्याच्या बाटल्यांचीही चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद.